आज आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतोय. पूर्वी शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे एकच वादा. तुमच्या भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या, त्यामुळे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय. काही जण आता भटकंतीला गेलेत बाहेर, आता त्यांना परत काही घरात घेणार नाही. कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्यांना पुन्हा काही खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही. माईक येतोय आवाज? हा, तुम्ही थोडे शांत राहिला तर माईकचा आवाज येईल. राजेशजी, तुमचं मी स्वागत करतोय. आणि तुम्ही मध्ये म्हणालात आत्ता की सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आलात, म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पक्षात मिळत नाही. म्हणूनच तुम्ही बोललात की आज मला परत घरात आल्यासारखं वाटतं. आणि हेच आपल्या शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आहे ना, आज मेरे पास ये है, आज मेरे पास वो है, आज तुम्हारे पास क्या है. तर आपल्याकडे या शिवसैनिकांची माया आहे, प्रेम आहे आणि एक जिद्द आहे. बाकी सगळे काय होतं बघा की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात, पण एक आपुलकी, माया, प्रेम, जिद्द, हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही. आणि म्हणून तुम्ही परत आपल्या घरामध्ये आलेला आहात. लढाई म्हटलं तर फार मोठी आहे, पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे. लढाई फार सोपी आहे, कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला की मग त्याच्यासमोर कितीही पहाडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही. आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. म्हणून आणि म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले, खोके देणारे, खोके घेणारे, आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो. त्यांना उद्धव ठाकरे दिसतो, कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे. आणि मी जास्त मोठं भाषण करणार नाही. मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे. भाषण करा. नाही रे, आता नको भाषण. 23 जानेवारीला नाशिकला या. नाशिकला या. आपण 22 तारखेला तिकडे काळाराम मंदिरात जातोय. त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहते अयोध्येमध्ये. अभिमान आहे आपल्याला, आनंद आहे, कारण याचसाठी केला होता अट्टहास. कितीतरी कारसेवकांनी रक्त सांडले, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले, सोसले, अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे, बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून जे एक स्वप्न होतं ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होतंय. कोर्टाला सुद्धा 25-30 वर्ष लागली, कारण मधल्या काळामध्ये आपलं युतीचं सरकार येऊन गेलं. वाजपेयीजी पंतप्रधान होते, त्याच्यानंतर हे 5-7 वर्ष म्हणजे अजूनही आहेत थोडे काळ, पण वेगळा कायदा नाही करू शकले. कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच, पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत. कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे, राम हा माझा पण आहे, राम हा सगळ्यांचा आहे, यांचा आहे, त्यांचा आहे, तुमचा आहे, आमचा आहे, सगळ्यांचा आहे. आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. ते वेगळं स्थान आहे. आणि तिथे आपण काळाराम मंदिरात जाऊन रामदर्शन घेणार आणि गोदातीरी आरती सुद्धा करणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी आपली सभा होणार आहे. तर सभेला सगळे या, मग तेव्हा मला बोलायचं तुम्ही बोला. आणि 13 तारखेला मी मुद्दामून कल्याण लोकसभा मतदारसंघात शाखा भेटी ऐका 13 तारखेला भाषण करायला नाही येणार. 13 तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल. आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभेप्रमाणे शाखा भेटी करणार आहे. काही शाखा ज्या ठरवल्या जातील ते जाहीर केल्या जातील. सगळे जे आहेत सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.